थोडासा वाढ असा हात लावा थोडासा हात लावा सर काय सांगाल तुम्ही आज बुद्ध लेणीमध्ये येऊन बंतेजींना भोजनदान दिलं काय नेमकं याच्या पाठीमागचं कारण? आम्ही की आता बुद्धिस्ट स्थळ 15 दिवस बघून आलो. बुद्धगया, सारनाथ, नेपाळमध्ये लुंबिनी, महू जेवढे बुद्ध स्थळ आहे तेवढे बघून आलो. आणि ते आल्यानंतर मग आम्ही ठरवलं का मग काहीतरी आपण इथं जे आपले नातेवाईक आहे की भंतेजी लोक यांना भोजनदान द्यावं. त्या निमित्ताने आम्ही कार्यक्रम आयोजित केलेला आहे भोजनदानाचा. किती बुद्ध भिक्खूंना जेवण आता जेवढे जे इथं जे 15 भंतेजी होते, आता त्याच्यातले काही भंतेजी बाहेर प्रचारला गेलेले, ते प्रचारून आल्यावर जेवू शकता म्हणे. आता जेवढे हजारी सध्या आता तेवढ्याला आम्ही आता दिलेलं आहे. आणि 100 ते 150 लोकांना आम्ही भोजनदान देणं ठरवलेलं आहे. आत्तापर्यंत हे पहिल्यांदाच का याच्यापूर्वी पण भोजनदान दिलं आहे? नाही, आता हे पहिल्यांदाच आहे. तसं आम्ही आमच्या घरी आम्ही दर बुद्ध पौर्णिमेला खीरदान करत असतो पूर्ण कॉलनीमध्ये. आणि आता पहिल्यांदा इथं आम्ही भोजनदानाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. चालेल. आपलं नाव? लक्ष्मण बाबूराव सातदिवे आणि शारदा लक्ष्मण सातदिवे. लक्ष्मण सातदिवे. मी निवृत्त PS आहे. निवृत्त 31 डिसेंबरला मी निवृत्त झालेली आहे. 25ला निवृत्ती झाल्यानंतर मग आम्ही बुद्धगयाची ट्रिप करून आलेलो आहे. आणि बुद्धगयाची ट्रिप करून आल्यानंतर मग आम्हाला भोजनदान करावं असं वाटलं, म्हणून आम्ही आज इथं भोजनदानाचा कार्यक्रम ठेवलेला. तुम्ही बुद्धगया ट्रिपला गेले, कसं काय अनुभव कसा वाटला ते? खूप छान आहे, खूप छान आहे. पूर्ण स्थळ बघण्यासारखे आहेत आणि खूप छान अनुभव येतो बघितल्यानंतर. काय आव्हान करणार तुम्ही? सर्वांनी बघण्यासारखं येतं. हे पहिल्यांदाच तुम्ही ती ट्रिप? पहिल्यांदाच गेलो होतो आम्ही बुद्धगयाच्या. खूप छान आहे, पूर्ण प्रेक्षणीय स्थळ खूप छान. एकटे गेलते का काही सहलच गेली तुमची? सहलमध्ये होतो आम्ही. हो, 50-55 लोकांची हे होता, आमचा गट होता पूर्ण. आणि 16 दिवसाचा टूर होता. ठीक आहे. जय भीम. मी विशाल लक्ष्मण सातदिवे. आम्ही बुद्धगयाला गेलो फॅमिलीसोबत. तिथं खूप जास्त पॉझिटिव्ह एनर्जी होती. तर ती पॉझिटिव्ह एनर्जी म्हणजे खूप जास्त फील झाली. आणि तिथं गेल्यानंतर एकदम मन शांत झालं. आणि बोधिवृक्षाचं पण दर्शन केलं तर खूप जास्त मन प्रसन्न झालं. कारण की मला एक म्हणणं आहे की तुम्ही सगळे तुमच्या फॅमिलीसोबत एकदा तरी बुद्धगयाला जाऊन या. म्हणजे मला काय म्हणायचं, पॉझिटिव्हिटी ते तुम्हाला अनुभव होईल तिथे गेल्यावर. थँक्यू. तुम्ही मालिका आणि चित्रपटामध्ये सुद्धा भूमिका केलेल्या आहे. कोणत्या मालिकेत आणि कोणत्या चित्रपटात भूमिका केल्या आणि कसा अनुभव राहिलेला आहे? सर, मी सिरियलमध्ये काम नाही केलं, मी मूवीजमध्ये काम केलं आहे. 2 मराठी मूवीज आणि 2 बॉलिवूड मूवीज. तर जसं छावा फिल्म होतं, त्याच्यामध्ये मी मुघल फायटरचं कॅरेक्टर प्ले केलं होतं. आणि सिंगम अगेनमध्ये पुजारीचं कॅरेक्टर प्ले केलं होतं. आणि धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज याच्यामध्ये मावळ्याचं कॅरेक्टर प्ले केलं होतं. आणि नागराज सरांचा खासाबा येणार आहे आता, तर त्याच्यामध्ये गावकरीचा रोल आहे. कधी येणार आहे ते खाशाबा चित्र? तसं ते रिलीज डेट अजून बाकी आहे. ऑलमोस्ट होतच आलं आहे पिक्चरचं. कसा अनुभव राहिला तुम्हाला? खूप जास्त म्हणजे की इच्छा होती की फिल्म इंडस्ट्रीमध्ये जायचं आहे. पण देवाने ऐकलं, तर आता त्यांच्या कृपेने दिसतोय. आता सध्या डायलॉग्स नाही, पण आता लवकरच भेटेल डायलॉग्स. त्याच्यासाठी तुम्ही काही प्रशिक्षण वगैरे घेतलं का ड्रामा याच्यामध्ये काही? सर, मी करतोय, म्हणजे माझं झालेलं होतं कोर्स तिथं. आता मी सध्या विद्यापीठामध्ये ड्रामा डिपार्टमेंटमध्ये म्हणजे माझा PGचा कोर्स कंप्लीट केला आहे. तर आता माझं म्हणजे की कोर्स चालू असतानाच मला म्हणजे की फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करतो आहे मी. काय आव्हान करणार तुम्ही होतकरू तरुणांना? की तुम्ही आहे ना, फक्त आहे ना, कंटाळा नका करू, खूप जास्त मेहनत घ्या, 100% द्या. तुमचा गिवअप नका करू. तुमचं जे फोकस आहे ना, तुमचं या ध्येयावर ठेवा की तुम्हाला ते बनायचे, तुम्ही ते नक्की बनाल. तुम्ही फक्त फोकस नका, एवढं म्हणणार.